कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे. आज इथं ज्या गुणवंतांचं कौतुक झालं जरूर कौतुक आहे, पण त्यांचं कौतुक करणाऱ्या या फाउंडेशनचं कौतुक पहिल्यांदा केलं पाहिजे. कारण हल्ली कौतुक करणारी माणसं भेटत नाहीत, ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणजे एक काळ होता समोरून एखादा ग्रस्त आला की आम्ही विचारायचो कस काय बरं आहे का, पुढचा म्हणायचा आमचं कशाच बरं, तुमचंच बरं आहे. त्या काळात आपल्याला बरं वाटत नव्हतं. मात्र आता काळ इतका बदललाय, आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही, पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही. म्हणजे रस्त्यानं चालता चालता खड्ड्यात पडलो तर पुढच्याला सांगणार नाही जपून चाल, पुढं खड्डा आहे. आपण तिथंच उभा राहणार, पुढचा कसा पडतोय ते बघणार, पडल्यावर त्याला म्हणणार मी पण असाच पडलेलो, ये शेजारी तिसरा कसा पडतोय बघू. म्हणजे शेजारनं किरणा मालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा किरणा मालाचंच दुकान टाकणार, बुडलो तर दोघं बुडू पण तुला वर येऊ देणार नाही. ही जी अलीकडची आमची मानसिकता आहे, त्या मानसिकतेतनं बाहेर पडत आपल्या समाजातला प्रत्येक जण वर आला पाहिजे असं वाटणारी माणसं तयार होत आहेत. ही समाजाच्या प्रगतीची आणि विकासाची सगळ्यात महत्वाची नांदी आहे. आम्ही येता येता मगाशी वाचनालयाचं उद्घाटन केलं, अनेक पुस्तकं तिथं ठेवली. खर तर पुस्तकांनी मस्तक सुधारतं, आणि सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्तक तर होत नाहीच, पण लाचारीनं कुणापुढं नतमस्तक सुद्धा होत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जी जी माणसं मोठी झाली त्यांच्या मोठेपणाचं त्यांनी एकच कारण सांगितलं की आम्ही पुस्तकं वाचली, अफाट पुस्तकं वाचली. 10वीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यावर परळच्या चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ठेवला, आणि त्यावेळी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर प्रमुख पाहुणे होते. कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी त्यावेळी भीमराव आंबेडकरांना गौतम बुद्ध नावाचं पहिलं पुस्तक भेट म्हणून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की त्यावेळी माझ्या हातात जर ते पुस्तक पडलं नसतं तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून मी कधीच उभा राहू शकलो नसतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक पुस्तक हाताशी पडतं आणि मोहनदास करमचंद गांधी यांचा महात्मा होण्याच्या दिशेनं प्रवास सुरू होतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक पुस्तक तुमच्या आयुष्यात अफाट क्रांती करू शकतं, तुम्हाला बदलून टाकू शकतं, तुम्हाला प्रेरणा देऊ शकतं, तुम्हाला पुढं 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 विलक्षण पुढे घेऊन जाऊ शकतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला आताच्या काळामध्ये हे वाचनालय, ही पुस्तकं फार महत्वाची वाटतात, कारण हल्ली माणसं वाचत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आता व्हॉट्सअपचं सैन्य फेसबुकच्या भिंती लढवत इन्स्टा आणि ट्विटरवरनं तोफगोळे सोडण्यात मग्न आहे. ही आमची अलीकडची अडचण आहे. खरं तर आता वडीलच मोबाईल मध्ये गुंग असतात, त्यामुळे पोरग पुस्तक घेऊन कसं बसेल हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. नवी पिढी आपलं अनुकरण करणारी असते, आपण जसे वागतो तशीच ती घडते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण काय वाचतो आहोत याचं चिंतन आणि मंथन आता झालं पाहिजे. एक अत्यंत श्रीमंत गडगंज असणारी स्त्री होती, प्रचंड पैसा होता, आणि प्रचंड पैसा असल्यामुळं कामच काही नव्हतं, करायची गरजच नव्हती, त्यामुळे वेळही अफाट होता. आणि मग या मॅडम काय करायच्या, रोज सकाळी गाडी बाहेर काढायच्या, ड्रायव्हरला सोबत घ्यायच्या, पैशांना बॅग भरायच्या आणि मोठमोठ्याला मॉल मध्ये स्टॉल मध्ये जाऊन खरेदी करत बसायच्या. पैसा अमाप आहे, वेळ अमाप आहे, दोन्ही घालवायचा आहे, घालवावं कुठं असा प्रश्न त्यांना पडायचा. आणि तासोन तास त्या खरेदी करत बसायच्या. एके दिवशी एका मॉल मध्ये त्या महिला गेल्या, खरेदी करत राहिल्या. 2-2.5 तासानंतर त्या परत आल्या, गाडीजवळ पोहोचल्या. गाडीच्या काचेवर त्यांनी टकटक केलं, पण ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न होता. त्या मॅडमना काही कळेना, त्यांनी परत जोरान हाका मारल्या. तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे, त्यांना परत काही कळेना. शेवटी पुढे गेल्या, काचेवर हात फिरवला, तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे. शेवटी जोरात त्यांनी दार आपटलं. त्यावेळी तो ड्रायव्हर भानावर आला, पुस्तकातनं नजर त्यानं बाजूला काढली, दार उघडलं, मॅडमला बसवलं, सामान ठेवलं. त्या मॅडम गाडीत बसल्या. ड्रायव्हरला वाटलं आता मॅडम चिडणार, संतापणार. पण गाडी सुरू झाल्यावर त्या मॅडमने त्या ड्रायव्हरला प्रश्न विचारला, तू इतका मग्न होतास, मी इतक्या हाका मारल्या, इतक्या वेळा तुला त्या पुस्तकातनं बाहेर काढायचा विचार केला, तरी तू त्यातनं बाहेर पडला नाहीस. तू काय करतोयस? तू एवढा मग्न कशात झालायस की तुला काळ वेळेचं सुद्धा भान नाही, आजूबाजूला काय चालतंय त्याच्याकडे तुझं लक्ष नाही, असं काय आहे यात? तो ड्रायव्हर म्हणाला, या पुस्तकात जीवनाचं सार आहे. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी पुस्तक काढून बसतो आणि पुस्तकं वाचत राहतो. पुस्तकं वाचता वाचता मला सगळं विसरायला होतं. बस मला ज्ञान मिळतं, माहिती मिळते, समाधान मिळतं, शांती मिळते.
त्या मॅडमनी विचारलं, अरे त्याच्याच शोधात तर मी आहे, मी खरेदी करत 2-2 तास का घालवते, माझ्याकडे वेळ भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण समाधान नाही, शांती नाही, ज्ञान नाही, हे कुठे मिळतं पुस्तक, चल मला तिथं घेऊन चल. त्या ड्रायव्हरनं त्या मॅडमना एका पुस्तकाच्या लायब्ररीमध्ये घेऊन गेला आणि या मॅडमनी त्या लायब्ररी मधनं प्रचंड मोठी पुस्तकं खरेदी केली, गाडी पुस्तकांनी भरली आणि ती घरी आली. त्या दिवसापासून त्या मॅडमनी फक्त आणि फक्त पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आता त्यांना वेळ पुरत नव्हता, आता कुठं जाऊन काय करावं याची गरज पडत नव्हती. त्या अखंडपणे फक्त वाचत राहिल्या, वाचत राहिल्या, वाचत राहिल्या. आता खरेदीला बाहेर पडायच्या त्या फक्त पुस्तकं खरेदी करायला अखंडपणे त्यांचं वाचन चालू झालं. काळ 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 सरत राहिला. एके दिवशी त्यांच्या घराच्या दारावर टकटकचा आवाज आला. या वाचनात मग्न होत्या, बराच वेळ दार वाजत राहिलं. शेवटी वैतागून उठल्या, दार उघडलं. दारात कुणीतरी अनोळखी होता. त्या मॅडमने विचारलं, कोण हवाय? तो दारातला व्यक्ती म्हणाला, तुम्ही हवे आहात, मी तुम्हाला न्यायला आलोय. अहो पण तुम्ही कोण? मी यमराज, या पृथ्वी तलावरचं तुमचं आयुष्य संपलंय, मी तुम्हाला न्यायला आलोय, चला. त्या मॅडम म्हणल्या, वेडायस का काय? काल तर 40 पुस्तकं घेऊन आली, आताशी 5च संपलीत, अजून 35 वाचायची शिल्लक आहेत आणि कुठे घेऊन चला? पुस्तकं वाचल्याशिवाय मी तुझ्या बरोबर येणार नाही. मला उरलेली नवीन आणलेली सगळी पुस्तकं वाचू दे, मग मी तुझ्या बरोबर येते, मला येताच येणार नाही. यमराज म्हणला, असं असतं का कुठं? मी न्यायला आलोय, संपलाय तुमचा काळ, चला बरोबर. मी येणार नाही. त्या मॅडम ऐकायलाच तयार नाही. मग करू काय मी? थांब, माझी पुस्तकं वाचून होईपर्यंत इथंच थांब. पुस्तकं वाचून झाली की मी येते तुझ्या बरोबर. शेवटी यमराजाचा नाईलाज झाला. म्हणला, ठीक आहे, बसतो इथं, वाचा तुमचं काय ते उरकान, चला पटकन. तो यमराज दाराजवळच थांबला. या मॅडम परत पुस्तकं वाचायला आत गेल्या. 1-2 तास झाले, परत दारावर थप्पा पडायला लागल्या. त्या बाई वैतागानं उठल्या, दार उघडलं, दारात परत यमराजच. आता काय? अहो तुम्ही पुस्तकं वाचत बसाल, पण मी इथं उभा राहून काय करू? तुमचं होईपर्यंत मला काहीतरी द्या ना, म्हणजे माझा वेळ जाईल. त्या मॅडम म्हटल्या, थांब. आत गेल्या, 10-20 पुस्तकं घेऊन आल्या, यमाच्या हातात दिली. माझी पुस्तक वाचून होईपर्यंत तू ही वाच. यमराजानं पुस्तकं घेतली आणि यमराज तिथंच बसला. पुस्तकच वाचतोय, पुस्तकच वाचतोय. यमराज सुद्धा पुस्तकं वाचण्यात इतका वेडा झालाय की आता माणसांना न्यायला यमराज खाली येत नाही. आता कधी कोरोना येतो, कधी ओमायक्रॉन येतो, कधी एखादा अपघात होतो, नाहीतर अटॅक होतो, पण यमराज आलाय आणि कुणाला घेऊन गेलाय असं होत नाही. यमराज तेव्हापासून पुस्तकं वाचण्यात जो मग्न आहे, तो अजून पुस्तकच वाचतोय. गोष्ट साधी आहे, हसण्यावर नेण्यासारखी आहे, पण याच्यातला अर्थ इतका मोठा आहे की ज्याच्या हातात पुस्तक आलं त्याचं मस्तक कुठल्याही प्रश्नात अडकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सुधारायचं असेल, घडायचं असेल, वाढायचं असेल, बहरायचं असेल, फुलायचं असेल, तर पुस्तकांनाच आपले संगाती बनवा, कारण तेच तुमच्या आयुष्याला आकार देऊ शकतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या फाउंडेशनचं मी मनपूर्वक अभिनंदन त्यासाठी करतो की आपण वाचनालय सुरू केलं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे सगळ्यात गरजेचं आहे, कारण याच्यातूनच आपली मुलं घडतील, याच्यातूनच उद्याची पिढी घडेल, याच्यातूनच विचार निर्माण होतील, याच्यातूनच संस्कार तयार होतील आणि संस्कारातूनच उद्याच्या पिढ्या घडत जातील. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. खरं तर एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेशन म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. पण दुर्दैवानं अलीकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण खरंच शोधतो का, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करतो का आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देतो का, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. वाचलं पाहिजे, वाचत राहिलं पाहिजे, त्याच्यातून विचार तयार होतात, विचारातून आचार घडतात. पण या वाचनाला एक शिस्त हवी. शिस्तीतनं तुम्हाला जे बनायचं आहे त्याची दिशा कळायला हवी, ती मिळायला हवी. यासाठी अभ्यासक्रमाचा आराखडा आखण्यात आला आणि मग तुम्हाला कुठं जायचं आहे यासाठी त्याच पुस्तकांचा एक अभ्यास तुम्हाला देण्यात आला. पण सगळ्यात
सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमचं अलीकडचं शिक्षण हे मार्कांपुरतं मर्यादित झालं. उत्तम मार्क पडावेत यासाठी वाचन आमचं झालं, पण शिकावं, ज्ञान मिळवावं यासाठी किती वाचतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्वाचा विषय आहे. मानवी जीवनामध्ये पैसा जितका महत्वाचा, विद्यार्थी जीवनामध्ये मार्क तितका महत्वाचा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला उत्तम घडता आलं पाहिजे, सर्वोत्तम बनता आलं पाहिजे आणि तुम्ही सर्वोत्कृष्ट झालं पाहिजे. यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते तुम्ही केलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कोण बनता याच्यामध्ये एक अर्थ नाही, तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोण होणार आहात हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला काय व्हायचं आहे, आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं काय करायचं आहे, आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं कुठं पोहोचायचं आहे. हे ज्याला कळतं तो तिथं पोहोचतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. उदाहरणार्थ तुम्ही कोपरगावच्या बस स्टँडवर दिवसभर उभा राहिला, गाड्या येत आहेत, गाड्या जात आहेत. कुणीतरी सायंकाळी विचारलं, अरे दिवसभर बघतोय तू स्टँडवरच उभा आहे, तुला कुठं जायचंय का? गाड्या येत आहेत जात आहेत, तू कुठल्याच गाडीत बसला नाहीस, असं का? तो उभा राहणारा म्हटला, मला जायचंय खरं, गाडीची वाट पाहतोय हे खरं, पण कुठं जायचंय हेच माहिती नसल्यामुळं कुठल्या गाडीत बसायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अनेकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण हीच होते, नेमकं जायचं कुठं हेच माहिती नसल्यामुळं गाड्या येतात आणि गाड्या जातात, आम्ही जागेवरच उभा असतो. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बऱ्याच लोकांचं होतं काय की निर्णयच घेता येत नाही, म्हणजे सगळ्यात मोठी अडचण. काही काही लोकांना विचारावं की मग काय काय करायचं ठरवलंय. एखादा सांगतो मला समाजसेवा करण्याची आवड आहे, आम्ही सरळ सांगतो नको येऊस यात. तो का? हे आवडीचं क्षेत्र नाही, कारण आवड आली की तडजोड आली आणि तडजोड आली की काम संपलं. म्हणजे माणूस सांगत राहतो मला लहानपणी खूप वाटायचं समाजासाठी काहीतरी करावं, नंतर लग्न झालं आणि मग बायकोचं करता करताच बाकीचं राहून गेलं. नको येऊस यात. हे क्षेत्र आवडीचं नाहीच आहे. मार खावा लागेल, प्रहार सोसावा लागेल, स्वतःला जाळून घ्यावं लागेल, तेव्हा समाज उजळून निघेल. हे सगळं सोसायची जर तयारी असेल तर ये, तर ये. ठरलं पाहिजे काय करायचं आहे. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. 4थीच ठरलं मला फलंदाजच व्हायचं आहे, बाकी काही लक्ष दिलं नाही. आयुष्यभर तो फक्त फलंदाजी फलंदाजी आणि फलंदाजीच करत राहिला. तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाणला इयत्ता 9वीत कळालं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो, मला गोलंदाजच व्हायचा आहे. तो तिथून सराव करत राहिला, तो भारतीय क्रिकेट संघात गेला. पण सचिन तेंडुलकर इतकी प्रसिद्धी ख्याती मिळवू नाही शकला का? सुरुवात उशिरा झाली. तुमची सुरुवात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या अधिक शिखरावर तुम्ही पोहोचाल. हे सगळ्यात महत्वाचं. ठरू द्या आता काय करायचंय तुम्हाला, काय बनायचंय तुम्हाला. आमची अडचण अशी आहे आमचं ठरलेलंच नाही हो, आणि नव्या पिढीचं तर अजिबात ठरलेलं नाही. एखाद्याला विचारावं तुला काय व्हायचंय, बघू आई म्हणते डॉक्टर हो, बाबांचं चाललंय नको इंजिनियरच हो. अरे तुला काय वाटतं? नाही मी अजून ठरवलं नाही. मग करणार काय? बाबा म्हणलेत कायच नाही झालं तर माझ्या जागेवर चिटकवतो. चिटका. काय अपेक्षा आहेत आमच्या, काय स्वप्न आहेत आमची. आमच्या पोरांच्या उरात स्वप्न पेरायला शिकलं पाहिजे. आम्ही स्वप्न दाखवायला शिकलं पाहिजे त्याला. तुमचा खिसा जेवढा असतो ना तेवढंच तुम्हाला मिळतं. त्यामुळे खिसा शिवून घेताना एवढा मोठा शिवून घ्या की तुम्हाला मोठं मिळालं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्वप्न मोठी 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 बघायला शिकवा आमच्या पोरांना. बस झालं नाही. असंख्य माणसं आहे. ठरवलं, पटकन ठरवलं. छोटा नरेंद्र घरात खेळत होता, पाहुणे आले आणि आलेल्या पाहुण्यांनी त्या नरेंद्रला विचारलं बाळ तू कोण होणार? आणि तो छोटा नरेंद्र म्हटला मी ड्रायव्हर होणार. वडील बघत राहिले. आपल्यातला कोणी असता तर पहिली वाजवली असती. पाहुण्यांसमोर सगळी. नरेंद्राचे वडील चिडले नाहीत, रागावले नाहीत. म्हणले नरेंद्रा ड्रायव्हरच हो, ड्रायव्हरच हो. पण भिंतीवर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं चित्र होतं. नरेंद्राचे वडील म्हणाले ड्रायव्हरच हो, पण या अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णासारखा ड्रायव्हर हो. स्वप्न दाखवता येतात, मोठी मोठी स्वप्न दाखव.
वर्षी अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये उभा राहिले. भारतीय धर्म संस्कृतीची पताका त्यांनी फडकावली. ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका आणि अफाट टाळ्यांचा कडकडाट झाला. समोरच्या प्रत्येक व्यक्तीला वाटलं रे हो हो हा माझा भाऊ आहे. मानवतेची घातलेली साथ त्या प्रत्येक अमेरिकनच्या काळजाला स्पर्श करून गेली. अरे हो भाऊ आहे. हा 23 वर्षाचा युवक मला भाऊ मानतोय. या 2 शब्दांनी नरेंद्रचे विवेकानंद झाले. तुमचं ध्येय ठरलेलं असेल, ते विलक्षण मोठं असेल, जगाच्या कल्याणाचा वेग त्यात असेल, तर जे असेल ते अंतःकरणापासून येतं आणि जे आतून येतं ते तुम्हाला घडवतं, मोठं करतं, विलक्षण व्यापक बनवतं. स्वप्न 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 मोठी ठेवा पोरांची. त्याला दाखवा, अडचण काहीच नाही. तू करू शकतोस, तुला होईल, करशील तू. काही माणसं चुका शोधतात आणि ज्यांची मुलं यशस्वी होतात ना, त्यांचे पालक मुलांचं कौतुक करायची संधी शोधतात. आम्ही काय शोधतो? तो न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला, सफरचंदाचं फळ खाली पडलं आणि त्याच्या डोक्यात प्रश्न आला, हे खालीच का पडलं? ही जिज्ञासा त्याला गप्प बसू देईना आणि त्या न्यूटनच्या जिज्ञासेतून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि सगळं जग बदललं. आमच्या पोरांना प्रश्न पडतात, जिज्ञासा संपून टाकली आम्ही, प्रश्नच पडत नाहीत आम्हाला. ही आमची अडचण आहे सगळ्यात मोठी. विचार करा, न्यूटनच्या जागी आपला पोरगा तिथं आहे, सफरचंद खाली पडलं, तू पाहिला इकडं तिकडं बघेल. प्रश्नाचा विषय सोडा. आणि जरी एखाद्याला प्रश्न पडला खालीच का पडलं आणि त्यांनी बाबांना विचारलं, बाबा खालीच का? खाना ग, तुम आम खाओ ना, गुटलिया क्यों गिनते हो? संपली जिज्ञासा. जग सुधारलंय कशातून? व्यापक कशातून झालं? हे शोध कशातून लागले? अहो जिज्ञासेतून. ज्याला प्रश्न पडले त्यानं उत्तर शोधली, त्या उत्तरातून विकास झाला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ही जिज्ञासा होती. सुरतेवर हल्ला केला, इंग्रजांच्या वखारीमध्ये महाराज शिरले. आता या छाप्यामधले मिळवायचंय काय? पैसा, संपत्ती, सोनं नाणं, काय जे असेल ते. पण महाराजांची नजर जिज्ञासू आहे. ते विचार करतात, इंग्रज हुशार, इंग्रज विज्ञानात पुढे गेलेले, काहीतरी वेगळं असेल, या इंग्रजांकडे काहीतरी वेगळं असेल. महाराजांची जिज्ञासू नजर भिरभिरत राहिली आणि सापडलं एक कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं आणि महाराजांनी ते उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना माहिती नाही. जिज्ञासा बघा महाराजांची. महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच पत्र लिहिलं. ते परवा टाकलेला छापा आम्ही, ते तुमचं यंत्र आणलंय उचलून, पण कशाच आहे ते सांगता का? इंग्रजांनाच विचारतायत. नाही सांगितलं इंग्रजांनी, यंत्र कशाचं आहे ते सांगितलं नाही. पण महाराज स्वस्त नाही बसले, शोध घेतला, कशाचं यंत्र आहे, काय उपयोग आहे याचा. आणि महाराजांना कळालं हे छापाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम उत्तम, छापाई करायचं यंत्र. आणि ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, तळागाळापर्यंत ज्ञान पोहोचवता येईल. हे छापा यंत्र सुरू व्हायला हवं. महाराजांनी इंग्रजांना पत्र पाठवलं. ते छापा यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. जेवढा काळ महाराज सुरत मध्ये होते तेवढा काळ महाराज ते यंत्र चालू करायचा प्रयत्न करत होते. अखेर महाराज सुरतवरनं निघाले आणि जाताना ते छपाई यंत्र त्यांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं, हे यंत्र चालू करा, छपाई कला सुरू करा. महाराज पुढे महाराष्ट्रात निघून आले आणि महाराजांनी दिलेलं यंत्र त्या भीमजी पारेखनं सुरू केलं आणि सुरत मध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला. आजही तो तिथं आहे आणि त्या छापखान्याचं नाव आहे श्री शिवाजी छापखाना. भारतातल्या छपाई कलेचे उद्गाते महाराज आहेत. ही जिज्ञासा तुम्हाला बळ देते. काय 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 करायचं, पुढे पुढे अधिक 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 कसं शोधायचं. आमच्या पोरांना प्रश्न पडू द्या, त्याची उत्तरं द्या. त्यातूनच उद्याचं जग घडणार आहे, जग बदलणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं.
प्रश्न पडायला हवा. आमची अलीकडची अडचण आहे ती आहे, आणि या प्रश्नातनच त्याच्यात काय आहे ते आम्हाला कळतं. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणांची कल चाचणी घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं कार्यक्षेत्र ठरवलं जातं. दुर्दैवानं आमच्याकडे तो प्रकारच अस्तित्वात नाही. ज्याला डान्सची आवड आहे त्याला मी गणिताचे प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे त्याला मी इतिहासाचा अभ्यास करायला बसवतो. ज्याला खरंच इतिहासाची आवड आहे त्याला मी तू गोलंदाज झाला पाहिजे उत्तम म्हणून सांगतो. आमच्यात असणाऱ्या नैसर्गिक गुणांची ही हेळसांडच नाही का? काय आहे ते शोधा ना. काय आहे त्याच्यात? पहिल्यांदा हे शोधलं, शिक्षण त्याला म्हणतात. काय आहे ते शोधा. दुर्दैवानं आमच्याकडे हे घडत नाही. म्हणून 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशाला ऑलिम्पिक मध्ये कसं तरी एखादं स्वर्ण पदक मिळतं आणि अवघी 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला मात्र 100 स्वर्ण पदक कमावता येतात. याचं कारण ते मुलांच्या गुणांचा शोध घेतात आणि त्याला त्याचाच विकास करायला लावतात. सचिन तेंडुलकर इयत्ता 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. आमच्या मुलांना गर्दीतले का बनवतात, त्याच्या माग गर्दी कशी येईल असा का नाही विचार करत आम्ही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी मगाशी दरेकरांना विचारत होतो, तुमच्यातली किती मुलं स्पर्धा परीक्षेला जातात? डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक हे चाकोरी आहे, ठरलेलंच आहे. नवे क्षेत्र किती निर्माण करतात? आम्हाला जमणार नाही का? काय अडचण आहे? तुम्हाला माहिती आहे एरोडायनॅमिक्सच्या नियमानुसार फुलपाखरू आकाशात उडूच शकत नाही. त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की फुलपाखरू आकाशात उडूच शकत नाही, तरी फुलपाखरू उडतं का? कारण फुलपाखराला एरोडायनॅमिक्सचा नियमच माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला हे जमणार नाही. तुम्हाला माहिती आहे तुमच्या हातून हे होणार नाही. माहिती कशाला करून देतात? आमची अडचण काय माहिती आहे? आमचा पोरगा काहीतरी नव्या वाटा चोकाळायला लागला. नव्या वाटा तुला जमणार आहे का? ते आपल्या घराण्यात कुणी केलंय का? कशाला उगाच माहिती आहे? आमच्या मुलाने विचारलं हे करू का? तू गप रे. आपण करतो ना, गप रे. आपण गाढवा गप. विषय संपला. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचे शोध गाढवानी लावलेत. गाढवाकडे अलौकिक गुण आहे. त्याच्या गळ्यात घंटा बांधायचे आणि जंगलात सोडून द्यायचे आणि त्या घंट्याच्या आवाजाच्या माग माग माणसं जात राहायचे. अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं गाढव. सगळ्यात जास्त क्षमता आहे त्याच्यात. सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवानी लावलाय. मग ज्यावेळी आम्ही आमच्या पोरांना गाढव म्हणतो त्यावेळी त्या गाढवासारखा एक तरी अलौकिक गुण त्याच्यात असेल ना. काय आहे तो? शोधा ना, त्याचा विकास करा ना. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं? स्मशान. प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण आहे, पण आम्हाला पत्ताच लागत नाही. तो तसाच पडून राहतो. चौघांच्या खांद्यावर आम्ही स्मशानात जातो आणि आमच्या बरोबरच तो गुण तिथंच. असे असंख्यांचे असंख्य गुण तिथं पडलेत, ज्यातून जग घडवता आलं असतं, जग सुधारता आलं असतं, पण काही उपयोग नाही. म्हणून जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण आहे ते. प्रोत्साहन द्या ना, प्रोत्साहन द्या. ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, ज्यांची मुलं जिल्हाधिकारी होतात, त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही कधी बघितलंय का? घडतात तो मुलं त्यांची. आमची का नाही मुलं घडत? प्रेरणा देणं काय प्रकार असतो? अहो, त्यांच्या घरातलं ते मूल उघडं नागडं कपडे न भरताच घरात फिरत असतं. आई चिडत नाही, रागवत नाही, संतापत नाही. त्या मुलाला म्हणते, बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या पोराला आश्चर्य वाटतं, शर्ट नाही, चड्डी नाही, आणि आई म्हणते सुंदर दिसता. ताईला म्हणता, आई खरंच? अहो म्हणले, असे सुंदर दिसता, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल. ते पोरगं पळत जातं, चड्डी घालून येतो. आई आता कसा दिसतो? अहो चड्डी घातल्यावर एवढे सुंदर दिसता, शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरगं पळत जातं, शर्ट घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता, जराशी पावडर लावली, थोडासा भांग पाडला, किती छान दिसाल. पोरगं पळत जातं, पावडर लावतं, भांग पाडतंय. आई आता कसा दिसतो? तोपर्यंत बाबा आलेले असतात. अहो अख्ख्या धोंडेवाडीत तुमच्या इतकं कुणी देखणं नाही. पोराला आणखी उत्साह येतो, आजूबाजूला जातो, आजूबाजूला मी कसा आहे? अहो कलेक्टर आहे माझा. तो संपला विषय. मुलगा कलेक्टरच. काय करायला करावं? काय लागतं? एक कौतुकाची थाप आमच्या पोराला घडवणारी ठरू शकते.
एक कौतुकाची थाप. बळ द्या ना, फक्त प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या, बस. काही अडचण नाही. मला सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराज 12 वर्षाचे आहेत. स्वराज्य हे महाराजा शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांचं काळी स्वप्न आहे. 3 प्रयत्न केले शहाजीराजांनी, 3ही अपयशी झाले. शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हा 4था प्रयत्न आहे. आणि ठरलं असं की थोरले पुत्र संभाजीराजे यांनी कर्नाटकात राज्य उभा करावं आणि धाकटे पुत्र शिवाजीराजे यांनी माँसाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात राहून महाराष्ट्रातलं राज्य घडवावं. निघाले 12 वर्षाचे शिवबाराजे माँसाहेब जिजाऊंबरोबर पुण्याकडे. एका पित्यानं काय द्यावं वडिलांना, आपल्या पुत्राला काय द्यावं? माझा आशीर्वाद आहे. कसं घडतं व्यक्तिमत्व, कसं नेतृत्व घडतं, कसं कर्तृत्व घडतं? एक पिता काय सांगतोय पुत्राला? 12 वर्षाचा पुत्र. त्यावेळी शहाजी राजांनी स्वतः तयार केलेली एक मुद्रा शिवबा राजांच्या हातावर ठेवली. हे घडवायचंय तुम्हाला, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. काय करायचंय तुम्हाला? हे विश्वास किती आहे पित्याला? माझा पुत्र हे करेल, करणारच. काय सांगतात शहाजीराजे मुद्रेतून? प्रतिपच्च चंद्रलेखेवर मुद्रा वर्देष्णू विश्ववंदिता शहापुरो शिवजातस्य मुद्रा घौरीव राजते. एक पिता स्वप्न पाहतोय, सांगतोय काय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत 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 जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. किती खात्री आहे? अजून सुरुवात व्हायचे, अजून शिवाजी महाराज पुण्यात पोहोचायचे आणि शहाजी राजे सांगतायत मला खात्री आहे तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. बाकीचा विषयच नाही हो. तुम्हाला जमेल का? कराल का? होईल का? शंकाच नाही, अजिबात नाही. तुम्ही विश्वास ठेवा, पिढीवर विश्वास ठेवा, मुलांवर विश्वास ठेवा, बळ वाढवा. करणारच. दिली महत्वाकांक्षा, दिली स्वप्न, दिलं आकांक्षा दिली. आणखी काय दिलं? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं शहाजी राजांनी शिवबा राजांच्या सोबत. उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. आणि काय दिलं? भगवा ध्वज दिला. तुमच्या उद्याच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा हा दौलत ध्वज बनवा. केवढी खात्री आहे? राज्य उभाच राहणार आहे आणि उभा राहणाऱ्या ह्या राज्याचा दौलत ध्वज हा भगवा ध्वज असणार आहे. पण एक पिता त्याच वेळी आपल्या पुत्राला सांगतोय, पण राजे ध्यानी ठेवा, हा भगवा कुणालाही पेलणं शक्य होत नाही. त्यासाठी मनगटात राग आणि छातीत धग असावी लागते. आम्हाला खात्री आहे तुमच्याची आहे. हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रंगावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, हा भगवा स्मितेचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा राजे, हा भगवा फडकू द्या. एक पिता स्वप्न देतोय आणि त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हा एक पुत्र आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करून घेतोय. 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. 35 वर्षात फक्त जगाच्या पाठीवर अशी क्रांतीच घडली नाही कुठे. 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं आणि 6 जून 1674 आपल्या पित्यानं दिलेलं स्वप्न या पुत्रानं पूर्ण केलं. महाराजांचा राज्याभिषेक झाला. घडवता येतं हवं तसं. मानवी व्यक्तिमत्वाचे अभ्यासक आणि मानव वंश शास्त्रज्ञ असं म्हणतात की नुकताच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही बनवून देतो. बनवता येतं, घडवता येतं, हवं ते. मुलं डॉक्टर बनवायचं बनणार, इंजिनियर बनणार, चित्रकार बनणार, खेळाडू बनणार, हवं ते.
मातीच्या गोळ्याला जर आकार देता येतो तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला आकार देण्यात अडचण काय आहे? हवं ते घडवता येतं, हवं तस आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचे संस्कार, प्रेरणा ते 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 तसं हवं, बस, बाकी काही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, सगळं आहे, सगळं आहे. शिक्षण म्हणजे काय? एक शिल्पकार दगडातनं सुंदर सुंदर मूर्ती तयार करत होता, विलक्षण असामान्य मूर्ती. माणसं बघायची आणि भारावून जायची. कुणीतरी एकानं विचारलं त्या शिल्पकाराला, अहो या ओबडधोबड दगडातनं तुम्ही इतक्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय तयार करता? तो शिल्पकार म्हटला, मी तसं काहीच वेगळं करत नाही, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. मूर्ती दगडातच असतात, मूर्ती तर दगडातच असतात, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. आमचं शिक्षण काय करतं? आमच्या विद्यार्थ्यांमधला फक्त नको तेवढा भाग काढून टाकतं, मूर्ती आत असतातच. आता काय काय फारच हुशार असतात, नको तेवढा राहू द्या, बाकीचं जाऊ द्या, अडचण आहे. मी परवा आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणातनं फिरत होतो, एक विद्यार्थी पायरीवर निवांत आरामात बसलेला मला दिसला. मी त्याला सहज विचारलं, काय रे निवांत आरामात बसलायस, काय करत का नाही? म्हटलं म्हणजे काय होईल? अरे म्हटलं अभ्यास कर. बरं म्हटलं केला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हटलं पेपर सोपे जातील. बरं म्हटलं गेले पेपर सोपे, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले मार्क मिळतील. म्हटलं मिळाले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली पदवी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली पदवी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली नोकरी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगला पगार मिळेल. बरं म्हटलं मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले पैसे मिळतील. बरं म्हटलं मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हटलं त्या पैशाचं तुला पाहिजे तिथे विकत घेता येईल. बरं म्हटलं घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हटलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझं आता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठीच करायचा आहे, आता पायरीवर आरामातच आहे की कशासाठी? काय बनायचं आहे, काय मिळवायचं आहे? आराम हे आयुष्याचं ध्येय असू शकत नाही. निवांतपणा यासाठी हे सगळं झगडणं नाही. का सगळं हवं? अहो आम्ही एखादा सुंदर बंगला बांधतो, बंगल्यावर स्वतःच नावाची पाटी लावतो आणि स्वतःच्या नावाच्या पाठीवर नावाखाली काय लिहितो? 100 एकरचे बागायतदार. नावाखाली काय लिहितो? 80 तोळे सोन्याचे मालक. नावाखाली काय लिहितो? 50 गायींच्या गोठ्याचे मालक. नावाखाली काय लिहितो? 3 फॅक्टरीचे मालक. नावाखाली काय लिहितो? आमची जमीन किती लिहित नाही, आमचा गोठा किती गायींचा लिहित नाही, आमच्याकडे किती सोनं आहे ते लिहित नाही, बँक बॅलन्स आम्ही लिहित नाही. नावाखाली काय लिहितो? आम्ही किती शिकलो ते लिहितो. आम्ही लिहितो MA, आम्ही लिहितो BA, आम्ही लिहितो MA BEd, आम्ही लिहितो MBBS, आम्ही लिहितो MD. तुमच्या नावाला किंमत तुमच्या शिक्षणामुळे येते. शिक्षण तुम्हाला मोठं बनवतं, हे सगळ्यात महत्वाचं. जमिनीच्या बळावर ज्ञान मिळवू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन कमवू शकता, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मिळवायचं जर असेल तर ज्ञान मिळवा. ज्ञानाची श्रीमंतीच तुम्हाला सगळ्यात जास्त श्रीमंत बनवणार. हे एकदा आमच्या पोरांच्या उरात घुसू द्या, मग पोरं घडतील. कशामुळे किंमत आहे तुम्हाला? काय बनवू शकता तुम्ही? आणि सगळं आहे हो आमच्यात, काय नाही. आम्ही ती उर्मी फक्त त्याच्यात पेरायला आहे.